विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मधील जनरल सायन्स या टॉपिक अंतर्गत विज्ञान या विषयातील दुसरे युनिट आज आपण बघणार आहोत. युनिटचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. हेल्थ म्हणजेच आपलं आरोग्य आणि आरोग्याला जे काही आपल्याला होणारे विविध प्रकारचे डिसीजेस आहेत. डिसीजेस म्हणजेच रोग. ठीक आहे. आता या चित्रामध्ये तुम्हाला एक तुमच्याच वयाचा एक विद्यार्थी किंवा मुलगा तुम्हाला आजारी असल्याचं दिसते आहे, बरोबर आहे. त्याच्या जे माउथ आहे, तोंडामध्ये काय आपल्याला दिसते आहे तर थर्मोमीटर. तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला डॉक्टर जेव्हा आपण बिमार असतो किंवा आजारी असतो त्यावेळेला आपलं टेम्परेचर किती आहे हे मोजण्यासाठी थर्मोमीटरचा वापर करत असतात, बरोबर आहे. 2.1ची आकृती यामध्ये दाखवलेली आहे. चेकिंग फिवर म्हणजे ताप मोजत आहेत, बरोबर आहे. यावर आधारित असलेले काही प्रश्न आहे. कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवते का? बघा. हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? तुम्ही कधी शाळेमधून आजारी असल्यानंतर सुट्टीची अर्ज केलेला आहे का? म्हणजे कधी सुट्टी घेतलेली आहे का? बऱ्याच वेळा आपण शाळेमधून आजारी असल्या कारणाने सुट्टी घेतो, बरोबर आहे. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? मग आपल्यासोबत नेमकं काय होते जेव्हा आपण आजारी पडतो? ठीक आहे. समटाईम्स we feel good even without taking any medicines, and sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness. पहा, कधी कधी काय होते, आपल्याला चांगलं वाटते. जरी समजा आपण गोळ्या घेत नसलो किंवा औषधी कुठल्याही प्रकारचं घेत नसलं तरीसुद्धा आपल्याला बरं वाटते. अँड कधी कधी काय वाटते, समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर. कधी कधी आपल्याला इतकं बरं वाटत नाही की आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागते, उपचार घ्यावे लागतात. टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. आणि नंतर बरं नसल्याकारणाने डॉक्टरांकडे तर जावंच लागते, परंतु डॉक्टरांनी दिलेली जी काही औषधी आहेत ते आपल्याला आजारामध्ये नियमितपणे घ्यावे लागते. व्हाय इज दिस इट सो? असं का बरं होतं? मग यासाठी आपल्याला पहिले आरोग्य म्हणजे काय हे शिकावं लागेल, बरोबर आहे. मग या ठिकाणी हेल्थबद्दल आपल्याला व्याख्या दिलेली आहे. बघा, हेल्थ म्हणजे काय? तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. आरोग्य म्हणजे काय? तर एक स्टेट आहे, म्हणजे एक अवस्था आहे. कंप्लीट फिजिकल म्हणजे पूर्ण भौतिक, मेंटल म्हणजे मानसिक, अँड सोशल म्हणजे सामाजिक, वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फक्त आजार नसणे म्हणजे आरोग्य चांगलं असणं असं नसून आपली भौतिक, पूर्णपणे मानसिक आणि सामाजिक जी काही स्थिती आहे त्याला आपण आपलं आरोग्य असं म्हणतो. ही WHO दिलेली व्याख्या आहे, लक्षात घ्यायचं आहे. मग आता हे झालं आरोग्याबद्दल. तर मग डिसीज म्हणजे काय? डिसइज, लक्षात घ्या. डिसइज म्हणजेच डिसीज या शब्दाला जर आपण फोडलं तर डिसइज जो बरा होऊ शकत नाही तो म्हणजे रोग किंवा आजार. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज म्हणजे काय? तर एक स्थिती. कंडिशन म्हणजे स्थिती कशाची? तर डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस म्हणजे आपल्या मानसिक आणि भौतिक जी काही प्रक्रिया आहे शरीरातली त्यामध्ये बिघाड घडून येणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो डिसीज, आजार. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स. प्रत्येक रोगाचे काही विशिष्ट असे लक्षण असतात. सिम्टम्स म्हणजे लक्षण, लक्षात घ्या. टाईप्स ऑफ डिसीजेस. मग आता यावरून आपल्याला डिसीजेसचे प्रकार, आता याच्यानंतरच्या त्या चित्रामध्ये आपल्याला पूर्णपणे तक्ता दाखवलेला आहे, तो बघूयाच आपण. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रम, हार्ट डिसीज एसेट्रा. आपल्याला काही विशिष्ट रोगांची नावे लक्षात आहेत, माहिती आहेत, जसे डायबिटीज, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा, दमा, डाऊन सिंड्रम, डाऊन्स नावाचा रोग जो आहे, हार्ट डिसीज, वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग आहेत, बरोबर आहे. यांची नावं आपण ऐकलेली आहे. रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. यांची प्रत्येकाची कारणं जी आहेत, रिझन्स म्हणजे कारण आणि सिम्टम्स म्हणजे लक्षणं जे काही आहेत, या सगळ्या रोगांची लक्षणे ही वेगवेगळी आहेत. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडून आणण्यासाठी, टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस म्हणजे विविध रोगांची लक्षणे त्यांचा अभ्यास करण्यासाठी ह्या रोगांना विविध प्रकारांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. ते आहेत, बघा, टाईप्स ऑफ डिसीज या ठिकाणी दिलेला आहे तो तक्ता. तर टाईप्स ऑफ डिसीज म्हणजे रोगांचे किंवा आजारांचे विविध प्रकार. मग आता ते दोन मुख्य प्रकार आपल्याला पाहता येईल. दोन मुख्य कोणते प्रकार आहेत बघा. तो मुख्य प्रकार म्हणजे
बघा या ठिकाणी दाखवलेला आहे, हा म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन्स दोन प्रकार आपल्याला पाहता येतात. एक म्हणजे हा इथे दाखवलेला अकॉर्डिंग टू ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे वेळेनुसार, बरोबर आहे. आणि अकॉर्डिंग टू रिझन्स, रिझन्स म्हणजे कारणं, कोणते कोणते कारणं आहेत. आता या ठिकाणी जे काही आपल्याला दिलेले आहे त्यानुसार पहिला आहे ड्युरेशननुसार. म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन जर आपण बघितलं तर त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे क्रोनिक डिसीज आणि दुसरा आहे ॲक्यूट डिसीज. हे दोन मुख्य प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर जे काही ड्युरेशनमध्ये आहे तर क्रोनिक म्हणजे काय आणि ॲक्यूट म्हणजे काय ते आपण पुढील भागामध्ये बघणारच आहोत. म्हणजे याच व्हिडिओमध्ये आपण पुढे चालून बघणार आहोत की क्रोनिक डिसीज म्हणजे काय, ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, याचं विश्लेषण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. टाईप्स ऑफ डिसीजेस मुख्यत्वे करून दोन भागामध्ये विभागले जातात. त्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे वेळेनुसार आणि दुसरा आहे अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे वेगवेगळे कारण. आता क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीजबद्दल आपण पाहणारच आहोत. याशिवाय अकॉर्डिंग टू रिझन्समध्ये दोन प्रकार वर्गीकरण केलं जातं त्याचं. एक म्हणजे हेरिडेटरी डिसीजेस. हेरिडेटरी डिसीज म्हणजेच काय, अनुवंशिक रोग, ज्यामध्ये डाऊन सिंड्रोम नावाचा रोग होतो. आणि ॲक्वायर्ड डिसीजेस जे आहेत त्यामध्ये आणखी दोन प्रकारचे रोग होतात, जे आहेत इन्फेक्शियस डिसीजेस, उदाहरणार्थ कॉमन कोल्ड, फ्ल्यू आहे की नाही, त्यानंतर डेंग्यू. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये काय, तर डायबिटीज, हार्ट डिसीज एसेट्रा, जे हे अशा पद्धतीने विभागले जातात. बघा या ठिकाणी आपण काय काय बघितलं तर टाईप्स ऑफ डिसीजेस रोगांचे दोन प्रकारात आहे. तर टाईप्स ऑफ डिसीजेस आपण बघितले. या चार्टवरून आपल्याला रोगांचे दोन मुख्य प्रकार आपल्याला बघता येईल. पहिला लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू जे ड्युरेशन आहे, क्रोनिक आहे खूप जास्त वेळासाठी आणि ॲक्यूट म्हणजे कमी वेळासाठी. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे अकॉर्डिंग टू रिझन्स, हेरिडेटरी डिसीजेस, ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरीमध्ये अनुवंशिक रोग आहेत, डाऊन सिंड्रोम लक्षात ठेवायचं एक एक्झाम्पल. भरपूर उदाहरणं आहेत याची पाहायला मिळतील आपल्याला. ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये दोन आहेत, इन्फेक्शियस म्हणजे जे संसर्गजन्य आहेत आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे जे असंसर्गजन्य आहेत. संसर्गजन्यामध्ये कॉमन कोल्ड आणि फ्ल्यू लक्षात ठेवायचं आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये डायबिटीज, त्यानंतर हार्ट डिसीज हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा याशिवाय आपल्याला आणखी पुन्हा काय बघता येतं. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड, पुढीलपैकी दिलेले जे काही रोग आहेत ते कशा पद्धतीने पसरतात. त्यामध्ये आहे पहिलं हेपॅटायटिस, दुसरं आहे मलेरिया, स्कॅबीज, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्लू. हे कसे काय पसरतात. तर हेपॅटायटिस हा रोग, मलेरिया, आता मलेरिया तुम्ही जनरली पाहिलेलं असेल की मलेरिया जो रोग आहे हा आपल्या मच्छर जे आहेत म्हणजे डास जे आहेत त्यांच्या चावल्यामुळे ते पसरतं. त्यासारखे स्केबीज, TB हे सगळे प्रसारित होणारे रोग आहेत, बरोबर आहे. डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म तर हे संसर्गात जेव्हा संपर्कामध्ये आपण येतो कशाचेही, म्हणजे जर फिजिकल माध्यम असेल कोणतं, एकतर आपण आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या किंवा कुठल्याही प्राण्यांच्या सोबत असल्यानंतर, सानिध्यात असल्यानंतर होणारे ते आजार आहेत, बरोबर आहे. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, तर पॅथोजन म्हणजे आपल्याला जे काही आरोग्य बिघडवण्यासाठी किंवा आपल्याला आजार होण्यासाठी जे काही माध्यम लागतं त्याला पॅथोजन असं म्हणतो आपण. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात, सूक्ष्मजीव असू शकतात, सूक्ष्म जंतू असू शकतात म्हणजे व्हायरस असू शकतात किंवा बॅक्टेरियासुद्धा असू शकतात, त्याला आपण पॅथोजन म्हणतो. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. मग इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच काय, म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणजे काय. इथे आकृती दाखवलेली आहे, तर या ठिकाणी एक आकृतीचं निरीक्षण तुम्ही व्यवस्थितपणे करा. बघा, इन्फेक्शन थ्रू स्पुटम म्हणजे आपण जे काही शिंकतो किंवा खोकलतो त्यावेळेला आपल्या शिंकण्याच्याद्वारे काय होते बघा. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इनटू फाईन मिस्ट. बघा या ठिकाणी जे काही दाखवलेलं आहे, हा भाग जो आहे या भागामध्ये आपल्याला छोटे छोटे सूक्ष्म जे काही थेंब आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. फाईन म्हणजे अत्यंत बारीक. ठीक आहे. हा जो भाग आहे या भागामध्ये काय होते, मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. म्हणजे या ठिकाणचा जो भाग आहे हा भाग जास्तीत जास्त कालावधीसाठी हवेमध्ये प्रसारित होत राहतो. आणि जे मोठे मोठे थेंब आहेत ते खाली या प्रकारे खाली पडतात या भागामध्ये. लार्ज ड्रॉपलेट्स काय होतात, सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. काही सेकंदमध्ये या भागामध्ये ते मोठे मोठे थेंब जे आहेत बघा या आकाराने मोठे थेंब असलेले आहेत ते ग्राउंडवर जाऊन बसतात, बरोबर आहे. त्यानंतर
या ठिकाणी इन्फेक्शियस डिसीजमध्ये काही डिसीजेसची नाव म्हणजे एकूण 5 डिसीजेस आपल्याला अभ्यासायची आहेत. ती डिसीजेस बघा. पहिल्यांदा इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये काय आहेत? डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर म्हणजे दूषित हवा, वॉटर म्हणजे पाणी, फूड म्हणजे अन्न, ऑर व्हेक्टर्स किंवा इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स यांच्या माध्यमातून जे काही प्रसारित होणारे जे काही रोग आहे त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. म्हणजे यांच्या इन्फेक्शनद्वारे, आपण इन्फेक्शन म्हणतो हा शब्द नेहमी वापरला जाणारा शब्द आहे बरं. तर कशाच्या माध्यमातून? हवा, पाणी, अन्न आणि सूक्ष्म जंतू, जीव जे आहे यांच्या माध्यमातून इन्फेक्शन होणारे जे काही रोग आहेत त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. पहिला रोग आहे ट्युबरक्युलोसिस, म्हणजेच त्याला आपण शॉर्टकटमध्ये TB असं म्हणतो, बरोबर आहे. हा कशापासून? तर पॅथोजन काय आहे त्याचा? तर पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. हे आपल्याला पाठच करायचं आहे. ट्युबरक्युलोसिस जो आहे हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या नावाच्या जीवाणूमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो. ठीक आहे. याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे? मोड ऑफ इन्फेक्शन जे आहे ते आहे स्पिटिंग बाय पेशंट. म्हणजे जर समजा एखाद्या पेशंटला झालेला असेल TB, तर त्यानं जर थुंकलं तर ते थ्रू एअर, हवेच्या माध्यमातून ते जंतू जे आहे TBचे ते प्रसारित होतात. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, किंवा मग TB झालेल्या पेशंटचे रुग्णाचे जे काही आपण साहित्य आहे ते जर आपण वापरलं, ठीक आहे, कपडे म्हणा किंवा आणखी टूथब्रश म्हणा, रेझर्स म्हणा, हे जर आपण वापरलं तर आपल्यालासुद्धा TB होऊ शकतो. मग याचे सिम्पटम्स काय आहे बघा. सिम्पटम्स या ठिकाणी दिलेले आहेत. क्रोनिक कफ, खूप जास्त प्रमाणात खोकला होतो. ब्लडी स्पिटिंग, थुंकण्यामधून रक्त बाहेर पडतं. इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रिदिंग, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर आहे. म्हणजे रक्त येणे, खोकलताना खूप जास्त प्रमाणात खोकला येतो, इतका खोकला येतो की आपल्या खोकलण्यामधून रक्त बाहेर पडतं. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. मग या रोगावर आपण आज जे काही ट्रीटमेंट कशा पद्धतीची करायची, ठीक आहे. तर त्याच्यावर BCG नावाची एक व्हॅक्सिन आहे, लस आहे, BCG लक्षात ठेवा. तर ही लस आपण घेतली पाहिजे. आयसोलेशन ऑफ पेशंटला आयसोलेशन केलं पाहिजे. आता आयसोलेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की एखाद्या पेशंटला जर समजा संपर्क टाळायचा असेल तर त्याला आयसोलेट केलं जातं. आयसोलेट म्हणजे वेगळे केलं जातं. रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT याचं ज्या औषधी आहे त्या उपलब्ध आहेत आणि सरकारने सुद्धा या औषधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ते हे झालं ट्युबरक्युलोसिसबद्दल, ठीक आहे. ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या नावाच्या जीवाणूमुळे होतो. आणि मोड ऑफ इन्फेक्शन त्याचं आपण पाहिलं, सिम्पटम पाहिलं, त्याचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने, ट्रीटमेंट कशी घेतो, हे झालं ट्युबरक्युलोसिसबद्दल. आता आपण दुसऱ्या नंबरचा रोग पाहणार आहे, तो आहे हेपॅटायटिस, ज्याला आपण जॉन्डिससुद्धा म्हणतो. हेपॅटायटिस हा व्हायरस जो आहे हा त्याचे पॅथोजन कोणते आहे? तर त्याचे व्हायरस आहे, विषाणू आहेत, हेपॅटायटिस विषाणू आहेत, A, B, C, D आणि E. हे सगळे विषाणू आपल्याला पाहता येतील. मग मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे? कशाच्या माध्यमातून होतो? तर कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे खराब जे दूषित पाणी आहे, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी, जे काही निडल्स वापरतात डॉक्टर इंजेक्शन देण्यासाठी, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा आपण रक्त बदलून घेतो किंवा रक्तदान करते वेळी आपल्याला त्याचा ते होऊ शकते हेपॅटायटिस. नंतर सिम्पटम्स, लक्षणं काय आहे? हे झाल्यानंतर आपल्याला सिम्पटम्स काय आहेत त्याची पहा. ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉसिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. म्हणजे बघा, ॲनोरेक्झिया आपल्याला अस्वस्थपणा वाटतो, येलो युरिन पिवळी लघवी होते, जनरल विकनेस थकवा जाणवतो, मळमळ होते, नॉसिया म्हणजे मळमळ, वॉमिटिंग उलट्यासुद्धा होतात, आणि जे काही संडास आहे ती ग्रे रंगाची होते, ठीक आहे. हे सगळे त्याचे लक्षणं आहेत हेपॅटायटिसचे. मग आता आपण ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, गरम उकळून थंड केलेलं पाणी पिलं पाहिजे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे. हे झालं हेपॅटायटिस. म्हणजे आपण 2 रोग पाहिलं, ट्युबरक्युलोसिस, TB, हेपॅटायटिस, 2 रोग पाहिले. आता तिसरा रोग आहे डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे काय याच्याबद्दल आपण अभ्यास करू. तर डिसेंट्रीमध्ये पॅथोजन कोणते आहेत? तर पॅथोजन आहे बॅक्टेरिया व्हायरस, शिजेला बॅसिली, एंटॅमिबा, हिस्टोलिटिका. हे सगळे व्हायरसेस आहेत डिसेंट्रीसाठी. आता याच्या व्यतिरिक्त ही व्हायरसेस आहेत डिसेंट्रीसाठी, परंतु आपल्याला अभ्यासासाठी एवढे दिलेले आहेत, आपण याचा अभ्यास करणार, ठीक आहे. बॅक्टेरिया व्हायरस, शायजिला, बॅसिली, एंटॅमिबा आणि हिस्टोलिटिका. यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून होतात? ते तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित पाणी आणि अन्न याद्वारे सुद्धा डिसेंट्री होते. आपण डिसेंट्रीचे लक्षणं काय? तर या ठिकाणी लक्षण दिलेले आहे वॉटरी स्टूल, म्हणजे
फिसट पाणी म्हणजे जी आपली संडास आहे ती पातळ संडास होते, पेन्स इन ॲबडोमेन आणि पोटदुखी आपल्याला जाणवते. मग हे टाळण्यासाठी आपण ट्रीटमेंट काय केली पाहिजे, तर ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, यासाठी सुद्धा आपण उकळून थंड केलेलं पाणी प्यायचं आहे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, आपण जे काही अन्न खातो ते चांगलं झाकून ठेवलेलं असलं पाहिजे. ORS कन्झम्पशन, आपण जास्तीत जास्त प्रमाणात ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ज्याला आपण ORS म्हणतो, ते आपण घेतलं पाहिजे. ठीक आहे, तर हे डिसेंट्रीबद्दल आपण पाहिलं. चौथा रोग जो आहे तो आहे कॉलेरा. कॉलेरा म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला कॉलेराचे वेगवेगळे पॅथोजन पाहायचे. पॅथोजन म्हणजे कोणते कोणते पॅथोजन आहे, कशाच्या माध्यमातून होतो, तर तो आहे व्हायब्रो कॉलरी बॅक्टेरियम आहे. हा बॅक्टेरिया आहे जीवाणू, विब्रो कॉलरी नावाचा, त्याच्यापासून हा कॉलेरा नावाचा रोग होतो. त्याची इन्फेक्शन कशा माध्यमातून होतं, तर जे काही दूषित अन्न आणि पाणी आहे, बघा दूषित अन्न आणि पाणी याच्या आधी पण पाहिलं आपण 2-3 रोगामध्ये दूषित अन्न आणि पाणी हेच मूळ कारण आहे रोग होण्याचं. मग याची लक्षणं काय, तर ओमिटिंग म्हणजे उलट्या होणे, सिव्हिअर डायरिया, हगवण लागणे, क्रॅम्प्स इन लेग्स, आणि आता पाणी शरीरातलं निघून गेल्यानंतर काय होईल, तर आपल्याला अशक्तपणा जाणवेल, मुंग्या आल्यासारखं वाटतं पायामध्ये. ते एक मुख्य कारण त्याचं असू शकतं. ठीक आहे, तर याला कॉलरावर आपल्याला उपाय काय करता येईल, तर कॉलरासाठी फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, आपलं जे काही राहणीमान आहे ते स्वच्छ ठेवायला पाहिजे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, मोकळ्या ठिकाणी किंवा हवेशीर ठिकाणी जे काही अन्न शिजवलं जातं ते खाल्लं नाही पाहिजे, आपण ते टाळलं पाहिजे, उघड्या जागेमध्ये असलेलं अन्न. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळून थंड केलेलं पाणी पिलं पाहिजे. व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण केलं पाहिजे अगेन्स्ट कॉलराची लस उपलब्ध असते. 4 रोग पाहिले आपण, ट्युबरक्युलोसिस, हेपेटायटिस, डिसेंट्री, कॉलेरा. आता टायफॉईड नावाची 5वी जे काही रोग आहे तो आपण अभ्यासू. तर टायफॉईड हा जनरली आपण पाहतो सॅल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया आहे, त्याच्यापासून हा रोग होतो किंवा हा आजार होतो. कशापासून इन्फेक्शन होतं, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. बघा, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर याच्यापासून शक्यतोवर जास्त प्रमाणात आजार आपल्याला होतात. मग सिम्पटम्स, त्याची लक्षणं कोणती कोणती आहेत, तर त्याची लक्षणं आहेत ॲनोरेक्झिया, हेडेक म्हणजे जे काही आपल्याला डोकेदुखी आहे, अस्वस्थपणा वाटवणे, रॅश ऑन ॲबडोमेन, आपल्या पोटावर थोड्याशा पुरळ येतात, डिसेंट्री, हगवण लागते, फ्युअर अप टू 104 डिग्री फॅरेडे, 104 डिग्री फॅरेनहाईट एवढा आपल्याला आजार किंवा ताप आपल्याला येतो. मग यावर आपल्याला ट्रीटमेंट काय करायला पाहिजे, उपचार काय, तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, शुद्ध पाणी प्यायला पाहिजे, व्हॅक्सिनेशन घेतलं पाहिजे, आपण लसीकरण केलं पाहिजे, आणि प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे, तर यामध्ये आपण इन्फेक्शियस डिसीज बघितले. इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये TB, हेपेटायटिस, डिसेंट्री, कॉलरा अँड टायफॉईड अशा प्रकारचे 5 आजार आपण शिकलो. या ठिकाणी आता एक टेबल कंप्लीट करायसाठी दिलेला आहे. तो टेबल काय आहे म्हणतो बघा, प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस डिसीजेस लाईक एंट्रायटिस, मलेरिया, प्लेग, एड्स यांचे आपल्याला माहिती गोळा करायची आहे. ठीक आहे, हा जो टेबल आहे, आपण याच्या आधीचा जो हा टेबल अभ्यासला, या टेबलमध्ये आपल्याला आणखी पुन्हा इन्फॉर्मेशन, आपल्याला एंट्रायटिस, मलेरिया, प्लेग आणि एड्स याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, आता ते तुम्ही करू शकता. इंटरनेट हे सशक्त माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही ते माहिती गोळा करा आणि टेबल कंप्लीट करा. ठीक आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. आता या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. पहिल्यांदा या आकृतीचं निरीक्षण करूया. बघा काय आहे, तर एक भिंत दाखवलेली आहे, फुलं आहे, आपल्या घरात आपण फ्लॉवर पॉट ठेवतो, बाजूला घराच्या आपल्या कुडा कचरा असतो, डस्टबिन आहे, या ठिकाणी टायर आहे दाखवलेला, टायरच्या आतमध्ये पाणी साचलेलं आहे, आणि एक ड्रम आहे जुना, त्या ड्रममध्ये सुद्धा खराब पाणी आहे. याच्या माध्यमातून काय होते, हे मच्छर आपल्या घरामध्ये जे मॉस्किटोज येतात, डर्टीनेस इन आवर सराउंडिंग्ज, आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते. मग इंटरनेट माय फ्रेंड, याआधी एक लक्षात घ्या, तो तुम्हाला टेबल तयार करायचा आहे, तो सांगितला. तो टेबल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून तयार करायचा आहे. पहिलं दिलेलं आहे, सर्च द रिझन्स, सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन ऑफ चिकन पॉक्स. कारणे शोधायची आहे, लक्षणे शोधायची आहे, आणि चिकन पॉक्सची माहितीसुद्धा शोधायची आहे. कलेक्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अधिकची माहिती आपल्याला शोधायची आहे. पोलिओ पल्स ड्राईव्ह आणि WHO याबद्दल आपल्याला माहिती शोधायची आहे. ठीक आहे, तर आता इथं चित्र पाहिलं होतं आपण, या चित्राबद्दल पहा, प्रश्न दिलेले आहे. व्हेअर डू यू सी द वॉटर लॉज्ड मटेरियल शोन इन पिक्चर.
वॉटर लॉग मटेरियल कोणते कोणते आहेत या ठिकाणी? हे जे आहे टायरमध्ये पाणी साचलेलं आहे, ड्रममध्ये पाणी साचलेलं आहे, डस्टबिनमध्ये सुद्धा पाणी साचवते आणि डबक्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं असते, बरोबर आहे. विच हजार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर? मग आपल्याला कोणते कोणते नुकसान याच्याद्वारे होते? तर यावर सूक्ष्मजंतूंची वाढ होते आणि ते सूक्ष्मजंतू आपल्या परिसरात असल्याकारणानं आपल्या शरीरावर येतात, आपला अन्न पाणी दूषित करतात. ठीक आहे. यानंतर बघा, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. कोणते कोणते डिसीजेस आपल्याला याशिवाय पाहता येतील? तर बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन? आपण स्वतःचं जे काही राहणीमान आहे ते कशा पद्धतीने निरीक्षण करू शकतो त्याचं? व्हाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण उकळून थंड केलेलं पाणी का बरं पिलं पाहिजे? व्हाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल? मग आपण हात धुवा मोहीम आपण दरवेळेला शाळेमध्ये राबवतो, तर ते का राबवतो? याची सगळ्यांची कारण आपण आत्ताच पाहिलं की वेगवेगळे आजार जे आहे आपल्याला उद्भवलेले असतात. कशामुळे? ड्यू टू आवर पर्सनल हायजीन. आपण अस्वच्छ राहणीमान जे आहे, दूषित पाणी, दूषित अन्न खाल्ल्यामुळे होत असते. त्यामुळे आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे, आपण पाणीसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे, पाणी शुद्ध पिण्यात आलं पाहिजे. या ठिकाणी एक रोग दिलेला आहे, आजार दिलेला आहे बघा, डेंग्यू. आजार कोणता आहे? डेंग्यू नावाचा. मॉस्किटोज ले द एग्ज इन वॉटर लॉग्ड प्लेसेस. जिथे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मस्किटो मच्छर जे आहेत ते डासांची अंडी देतात आणि देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि त्यांची संख्या वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. मच्छरांचे वेगवेगळ्या पैदास झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. तर ते अंडे जे आहेत डासांनी दिलेले, डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रजाती ज्या आहे डासांच्या, वेगवेगळे रोग ते प्रसारित करतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. डेंग्यू नावाचा रोग जो आहे, एडिस इजिप्ती नावाचा जो काही विषाणू आहे त्यांच्यापासून पसरतो. धिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1 to 4 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅव्हीव्हायरस. फ्लॅव्हीव्हायरसचा एक प्रकार आहे, डेन 1 to 4. ठीक आहे. या एडिस इजिप्ती नावाचा जो व्हायरस आहे त्याच्यापासून डेंग्यू नावाचा रोग होतो. याची लक्षणं काय आहेत? तर त्याचे लक्षणं आहे, ॲक्यूट फीवर आहे, अत्यंत जास्त प्रमाणात ताप येतो, डोकेदुखी होते, हेडेक, वॉमिटिंग म्हणजेच उलट्या होतात. दुसरं लक्षण आहे त्याचं, पेन्स इन आय सॉकेट इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. जे डोळे आहेत, डोळ्यांच्या आजूबाजूला आपल्याला जळजळ जाणवते खूप जास्त प्रमाणामध्ये, हे त्याचं एक मुख्य लक्षण आहे डेंग्यूचं. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल होमेरेज. आपल्या रक्तामधील जे काही प्लॅटलेट्सचं प्रमाण आहे ते अत्यंत कमी प्रमाणात ते होतात, अतिशय कमी वेळामध्ये त्याचं प्रमाण कमी होतं. हे एक महत्त्वाचं लक्षण आहे डेंग्यू या रोगाचं. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. त्या आकृती काय सांगते बघा, अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स. इथे टायर दाखवलेला आहे. त्या टायरच्या आतमध्ये पाणी साचलेलं आहे. आपल्या घरापाशी सुद्धा अशा काही वस्तू असतात की ज्या पाण्यामध्ये आपण ठेवलेल्या असतात, त्याच्यात पाणी साचते आणि ते बरेच दिवस तसं राहिल्या कारणानं त्या ठिकाणी डासांचे किंवा कीटकांचे अंडे ते त्या ठिकाणी साठवले जातात आणि ते अंडे मग रिप्रोड्यूस होतात आणि त्यांच्यापासून विविध आजारांचं निमंत्रण दिलं जातं. मग आपल्याला लक्षात नाही येत की आजार का होतो आहे, तर त्याचं कारण हे असतं. म्हणजे आपला परिसरसुद्धा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, हे यावरून आपल्याला समजतं. आता इथे ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला या चित्राचं निरीक्षण करायचं. काय दिलेलं आहे तर एक मधात एडिस इजिप्ती डास दाखवलेला आहे. त्याच्या सभोवताली पाण्याचे स्रोत दाखवलेले आहे. जसं या ठिकाणी टाकी आहे, त्याच्यानंतर माठ आहे, कूलर आहे, एक छोटं बाळ आहे दाखवलेलं, छोटे छोटे मासोळे आहेत जे डबक्यामध्ये वगैरे असतात. त्याच्या बाजूला ते प्रदूषण नियंत्रण करणारे गावामध्ये आपण पाहतो नगरपालिका वगैरेचे कर्मचारी. त्याच्या बाजूला मॉस्किटो कॉईल आपल्याला दाखवलेलं आहे. तर हे सगळे आपल्याला तुम्ही ओळखू शकता, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करायला सांगितलेली आहे.
विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपालिटी ऑफ युअर एरिया. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीचे मेजर्स आपल्याला नगरपंचायत, ग्रामपंचायत, महानगरपालिकाद्वारे घेण्यात येतात. तर ते एक धूर सोडणारे एक गाडी आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये फिरते, बरोबर आहे. ते मच्छर नियंत्रण किंवा जे काही डासांचे नियंत्रण करण्यासाठी म्हणूनच फवारण्यात येते. तुम्हाला माहीत आहे का? बघा, मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफिलीज व्हाईल एलिफंटिस बाय फिमेल क्युलेक्स. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मलेरिया जो आहे हा एक मादी ॲनोफिलीज जी आहे डासांची एक प्रजाती आहे. आणि एलिफंटियासिस हत्ती रोग जो आहे, हत्तीपाय जो आहे तो फिमेल क्युलेक्स नावाची जी मादा आहे तिच्यापासून होणारा रोग आहे. ॲनोफिलीज अँड ॲडीज ग्रो इन क्लीन वॉटर. लक्षात घ्या, ॲनोफिलीज आणि ॲडीज जे आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा प्रसारित होतात. व्हाईल क्युलेक्स इज डर्टी सेवेज वॉटर. क्युलेक्स जी आहे ती इन डर्टी सेवेज वॉटर, दूषित पाण्यामध्ये ते सापडतात त्याचे अंडे. म्हणजे आपण असं काही नाही, स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा लक्षपूर्वक आपण पाण्याचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी डेंग्यूचे रिझन आणि प्रिव्हेंटिव्ह मेजरसुद्धा दिलेली होती या आकृतीमध्ये. ठीक आहे. कशापासून होतो तर पाण्याचे शुद्ध पाणी असो किंवा दूषित पाणी असो, त्यामध्ये ते साचल्यानंतर आणि त्याच्यापासून आपण कशा प्रतिकार केला पाहिजे तर नगरपंचायत, ग्रामपंचायत, महानगरपालिका वगैरे हे अशा पद्धतीने आपल्याला गावामध्ये डासांवर नियंत्रण मिळवते. घरी आपण मॉस्किटो कॉईल वगैरे वापरलं पाहिजे. ठीक आहे. आता स्वाईन फ्लू जो आहे त्याबद्दल बघा. स्वाईन फ्लू रिझन्स ऑफ इन्फेक्शन. स्वाईन फ्लूचे रिझन कोणते आहे इन्फेक्शन होण्याचे? तर इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन फ्लू जो आहे तो डुकरांच्या किंवा माणसाच्या मुळे जे काही एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे ते होत असतो. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. स्वाईन फ्लूचे जे काही विषाणू आहेत ते प्रसारित कशाच्या माध्यमातून होतात तर नाकातून किंवा गळ्यातून किंवा जी काही लाळ आहे, सलायवा आहे, याचं सिक्रेशन याच्या माध्यमातून ते होत असतात. सिम्पटम्स काय आहे स्वाईन फ्लूचे? लक्षणं काय? तर डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो. सोअर थ्रोट, गळा सुकून येतो आणि बॉडी आपली जे काही आहे ते दुखायला लागते, आपलं अंग दुखायला लागतं. त्यानंतर या ठिकाणी एक तक्ते दिलेले आहेत 2-3, ते पाहूया आपण. पहिला तक्ता दिलेला आहे तो बघा, डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. मग आता स्वाईन फ्लूचं आपण डायग्नोसिस कसं करायचं? फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लायब्ररी. म्हणजे जसं कोरोनाचं तुम्ही उपचार जर समजा बघितला असेल तर ते टेस्ट करतात, त्याचप्रमाणे स्वाईन फ्लूची सुद्धा टेस्ट केली जाते. पेशंटच्या थ्रोटमधून, गळ्यामधून लिक्विड जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये ते नेलं जातं. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. NIV जे आहे पुणेमध्ये आहे, यामध्ये ते अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्लीमध्ये. आता 2 संस्था ज्या आहेत त्या व्हायरसच्या संदर्भातील लसीकरण म्हणा किंवा त्याच्यावर संशोधन करण्याचं काम तिथे होत असतं. तुम्हाला माहिती आहे का? बघा, डू यू नो फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. 2009मध्ये मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्लूची पहिला रुग्ण आढळला होता. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A. H1N1 नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट धिस डिसीज. डुकरांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हा रोग होतो. आता इथे हे चिन्ह तुम्ही पाहिलं असेल. हा झाला आतापर्यंत आपण पाहिलं स्वाईन फ्लूबद्दल. आता हे चित्र जे आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल. तर हे चित्र आहे एड्स या रोगाचं, त्याच्यावर प्रतिकार करण्यासाठी म्हणून हे चिन्ह आहे, लक्षात घ्या. एड्स त्याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. धिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. HIV जो आहे तो HIV नावाच्या विषाणूमुळे होतो. इन धिस डिसीज व्हिक्टीम सफर्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. मानवाची जी काही इम्युन पॉवर आहे, प्रतिकार करण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे किंवा कमजोर झाल्यामुळे हा रोग होतो. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. एड्सची डायग्नोसिस जोपर्यंत मेडिकल लॅबोरेटरीजमध्ये, वैद्यकीय ज्या प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला करता येत नाही. ठीक आहे. एलायझा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. एलायझा नावाची टेस्ट आहे, त्याद्वारे एड्सची टेस्ट घेतली जाते, चाचणी केली जाते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. याचे लक्षणं जे आहेत ते व्यक्तिनिहाय वेगवेगळे असू शकतात. ऑलवेज रिमेंबर, लक्ष द्या,
नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. आपण HIV पेशंटच्या सोबत राहा, त्यांच्यासोबत अन्न खा, पाणी प्या, काही फरक पडणार नाही. म्हणजे त्यांना स्पर्श केल्याने आपल्याला एड्स हा रोग होत नाही, बिलकुलच होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि त्यामुळे आपण HIV झालेल्या व्यक्तीसोबत, रुग्णासोबत चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, बघा दुसरा तक्ता दिलेला आहे, टेबल दिलेला आहे. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. पहिल्यांदा माकडांच्या प्रजातीमध्ये, आफ्रिकन स्पेसीजमध्ये सापडणारा हा रोग आहे. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS, UNAIDS, 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्ट. म्हणजे जे काही प्रजनन आहे किंवा अनसेफ म्हणजे असुरक्षित अशा प्रकारचं जे काही सेक्झुअल कॉन्टॅक्ट्स झालेले आहेत त्याद्वारे HIV एड्स हा रोग प्रसारित होतो. ठीक आहे. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. आता याचा प्रसार जो आहे, आतापर्यंत आपण हे सगळे रोग जे आहे इन्फेक्शियस डिसीजेस बघितले. आता इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स कशा पद्धतीने आपल्याला विविध प्रकारचे रोग प्राण्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. तुमच्या घरामध्ये उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय काय करतो? वाय इट इज नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड. आपल्या घरामध्ये असलेले जे काही पाळीव कुत्रे आहे, मांजरी आहेत, पक्षी आहे, यांच्यावर आपण कशा पद्धतीने यांची काळजी घेतली पाहिजे, यांच्या आरोग्याची. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. जे काही कबूतर आहे, स्ट्रे ॲनिमल्स आणि ह्युमन हेल्थवर याचा एकमेकांचा काही संबंध आहे का, असं विचारलेलं आहे. तर हो, संबंध आहे, बरोबर आहे, नक्कीच संबंध आहे. व्हॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. कोणत्या प्रकारे, म्हणजे इफेक्ट्स ऑफ रॅट, उंदरांचा काय परिणाम होतो, कॉक्रोचेस आपल्या घरामध्ये असतात, आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, असा प्रश्न विचारलेला आहे. आता याची पूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया. बघा, रॅबीज नावाचा रोग तुम्ही ऐकला असेल, कुत्र्यांच्या डसण्याने होतो. बरोबर आहे, कुत्रं डसलं समजा तर त्याच्या माध्यमातून हा रोग आपल्याला होतो, रॅबीज. धिस इज व्हायरल डिसीज. रॅबीज हा एक म्हणजे व्हायरसच्या माध्यमातून होणारा आजार आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग. ज्या कुत्र्याला रॅबीज नावाचा रोग झालेला आहे, तो जर एखाद्या सामान्य व्यक्तीला डसला, आरोग्य चांगला आहे अशा व्यक्तीला डसला, तर त्याला रॅबीज रोग होतो. रॅबिट असो किंवा मंकी किंवा कॅट, डॉग, म्हणजे पहा, रॅबीज हा रोग फक्त कुत्र्याच्या माध्यमातूनच नाही, तर रॅबिट, उंदीर असो किंवा मंकी, म्हणजे जे काही माकड आहे, कॅट, जे मांजर आहे, यांच्या माध्यमातून सुद्धा होतो, यांच्या डसण्याने सुद्धा होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. हा व्हायरस आपल्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचतो डायरेक्टली, बरोबर आहे, आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतो. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ धिस डिसीज. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण कोणतं आहे, तर हायड्रोफोबिया, म्हणजे पाणी पिण्यास अत्यंत त्रास होतो आणि त्याच्यामुळे पाणी आपल्याला नकोसं वाटतं. इन दिस केस द व्हिक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. या केसमध्ये जे काही आजारी व्यक्ती आहे त्याला पाण्याचा खूप वीट येतो, पाण्यापासून तो भीतो. रॅबीज इज फॅटल डिसीज. रॅबीज हा अत्यंत घातक असा रोग आहे. फॅटल म्हणजे घातक अशा पद्धतीचा जीव घेणारा रोग आहे. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाईमली व्हॅक्सिनेशन. परंतु ही जी काही तीव्रता आहे त्याची कमी करता येते आपल्याला व्हॅक्सिनच्या माध्यमातून. आपण लसीकरण करू शकतो. बिफोर ऑनसेट ऑफ सिम्टम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. याची लक्षणं जी आहे ही 90 ते 175 दिवस, जेव्हापासून कुत्रं चावलं त्याच्या 90 ते 175 दिवसापर्यंत त्याची लक्षणं आपल्याला जाणवतात. त्याचे लक्षणं कोणते असतात, तर सिम्टम्स ऑफ रॅबीज या ठिकाणी दिलेले आहे. ते आहे म्हणजे फिवर फॉर 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवड्यापर्यंतचा ताप असतो. एक्झॅग्रेशन इन बिहेवियर, अत्यंत त्याची जी काही वागणूक आहे ती अत्यंत वेगळ्या विचित्र प्रकारची होते. हायड्रोफोबिया, पाण्याबद्दल त्याला भीती निर्माण होते. इंटरनेट माय फ्रेंड, यामध्ये आणखी पुन्हा बघा काय दिलेलं आहे. वॉच द व्हिडिओज अबाउट रॅबीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर तुम्ही हे स्वतः करू शकता, बरोबर आहे. इंटरनेटवर रॅबीजची फोटोज पाहू शकता, व्हिडिओ पाहू शकता. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ रॅबीज. मेक अ लिस्ट ऑफ, डिस्कस विथ फ्रेंड्स. त्याची यादी आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर इथे
आपल्याला पुन्हा विचारलेलं आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हाय द ॲनिमल केजेस अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. आपल्या किचनच्या, आपली जी काही स्वयंपाकगृह आहे यापासून प्राण्यांचं जे काही केजेस आहे, केजेस म्हणजे पिंजरा किंवा लिव्हिंग प्लेसेस, जिथे प्राणी राहतात, अशा आपल्या किचनपासून जवळ नसावेला पाहिजे. का बरं? कारण ते त्यांचे जे काही वेगवेगळे म्हणजे त्यांचे पिसारे किंवा पंख जे असतात किंवा त्यांची विष्ठा जी आहेत, हे मलमूत्र जे आहे यांचा आपल्या किचनपर्यंत त्याचा स्मेल पोहोचू शकतो. त्याशिवाय ते आपल्या खाद्यपदार्थामध्ये मिसळले जाऊ शकतात, बरोबर आहे, बाय मिस्टेक का होईना. त्याच्यामुळे ते आपल्या किचनपासून दूर असायला पाहिजे. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रॅबीज कॅन बी आयडेंटिफाईड. आता रॅबीज नावाचा रोग सगळ्यात महत्त्वाचा कशाच्या माध्यमातून आपल्याला ओळखला जाऊ शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे हायड्रोफोबिया हे लक्षात ठेवा, त्याचं लक्षण. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे त्याचं. त्यानंतर बघा नॉन इन्फेक्शियस डिसीज. आतापर्यंत इन्फेक्शियस डिसीजेस आपण बघितले, तर बी पार्ट जो बघणार आहोत तो आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. बघा म्हणजे संपर्कातून न येता आपण कोणते असंपर्कजन्य रोग ज्याला आपण म्हणतो कोणते आहेत, तर कॅन्सर आहे, त्याच्याशिवाय मगाशी जी काही यादी सांगितलेली आहे डायबिटीज आहे, बरोबर आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फिजिकल शरीरांचा किंवा भौतिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही येता जे रोग होतात त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतो. सच डिसीजेस अराईज इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. हे रोग शरीरामध्ये का बरं येतात, तर काही कारणांमुळे येतात. ते कारणं आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, त्याच्या पहिले एक आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण बघून घेऊ, ओव्हरलुक करून घेऊया. मॉडर्न डायग्नोस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आता कॅन्सरबद्दल आपण शिकणार आहे, तर कॅन्सरच्याबद्दल डायग्नोस्टिक्स कशा पद्धतीने होते, उपचार कशा पद्धतीने केला जातो. व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. रुग्ण जे आहे कॅन्सरचे जे रुग्ण आहे त्याचं निदान कसं लागलं, डायग्नोसिस म्हणजे निदान. इन केस ऑफ ट्रीटमेंट आपण त्यांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र वापरलं जातं. CT स्कॅन आहे, MRI स्कॅन आहे, मॅमोग्राफी आहे, बायोप्सी आहे. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला हे करायला सांगतात जे कॅन्सर झालेल्या पेशंटच्यासाठी. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक किमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. ह्या सर्जरीज कॅन्सरवर उपचार म्हणून केला जातो. आता कॅन्सर म्हणजे काय, सगळ्यात पहिले पहा कॅन्सर म्हणजे काय, तर अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. अनियंत्रित पद्धतीने जे काही असाधारण अशा प्रकारे जी काही पेशीची झालेली वाढ आहे त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ग्रोथ ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. त्याची वाढ झालेली असते आणि ती वाढ झाल्यानंतर त्याची वाढ इथपर्यंत जास्त प्रमाणात होते, बरोबर आहे, आणि गाठ पकडल्या जाते. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स. मग आता ही कॅन्सरच्या गाठी वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनमध्ये आपल्या शरीरातल्या अवयवामध्ये होतात. त्यामध्ये अवयव आहेत लंग्स, आपले फुफ्फुसं, माउथ, तोंड, टंग, जिभेलासुद्धा होऊ शकतो, स्टमक पोटामध्ये, ब्रेस्ट म्हणजे छातीला, युटेरस महिलांच्या जे काही युटेरस हा भाग आहे, बरोबर आहे. त्यानंतर स्किन, त्वचा आणि टिश्यूज लाईक ब्लड, रक्ताचासुद्धा कॅन्सर होऊ शकतो. मग याचे कारणं काय आहेत, तर त्याचे कारण आहे कन्झम्पशन ऑफ टोबॅको, म्हणजे तंबाखू नाही खाल्ला पाहिजे आपण, गुटखा नाही खाल्ला पाहिजे, स्मोकिंग म्हणजेच आपण धूम्रपान करायला नको, अल्कोहोलिझम दारू प्यायला नको, लॅक ऑफ फायबर कंटेंट. आपल्या शरीरामध्ये जर समजा फायबरचं कंटेंट प्रमाण कमी झालं असेल तर, म्हणजे जे फायबर फ्रूट्समध्ये, फळांमध्ये किंवा लिफी व्हेजिटेबलमध्ये आपल्याला आढळतं. इन फूड, खाद्यपदार्थामध्ये जर समजा फायबरचं प्रमाण कमी झालं तरी कॅन्सर होऊ शकतो. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, जास्त प्रमाणात पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. एक अनुवांशिकतासुद्धा एक कारण आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज कॅन्सर होण्याचं. ठीक आहे, याचे लक्षणं काय आहेत, तर क्रोनिक कफ, नेहमी खोकला होतो, हॉर्स वाईस आपला घोगरा आवाज होतो, डिफिकल्टी इन श्वॅलोइंग, गिळण्याला त्रास होतो. इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन. स्कार इनक्युरेबल म्हणजे दुरुस्त न होण्यासारखं इन्फ्लेमेशन त्याचं होत राहतं. लम्प्स इन ब्रेस्ट, गाठी होतात छातीमध्ये. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अचानकपणे सडन वेट लॉस होतो आपल्या शरीरामध्ये, आपलं वजन अचानकपणे कमी होतं, नेहमी लक्षात ठेवा.
आजकाल पिक्चर सुरू होत असतानासुद्धा, चित्रपट सुरू व्हायच्या आधीसुद्धा आपल्याला अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतात. ठीक आहे. कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. आपला जो आहार आहे तो नियंत्रणात ठेवला तर काही कॅन्सर आपण नियंत्रणात आणू शकतो. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. आपल्याला यावर उपचार करण्यासाठी फिजिकल एक्झरसाइज सर्वात महत्त्वाची आहे. आपण व्यायाम करायला पाहिजे आणि आजकालच्या नवीन मेथड्स ज्या आहेत त्यासुद्धा वापरल्या जातात. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, च्युइंग, स्मोकिंग. तंबाखू सेवन जे आहे, धूम्रपान वगैरे ह्या प्रक्रिया आपण करायला नको. बरोबर आहे. तर हे झालं कॅन्सरच्याबद्दल. आता या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायला सांगितलं. डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग इन क्लासरूम. वर्गखोलीमध्ये आपल्याला कॅन्सरपासून होणारे जे काही आपल्याला त्रास आहे किंवा कॅन्सरला आपण कशा पद्धतीने नियंत्रणात आणू शकतो त्याचा एक तक्ता तयार करून आपल्याला वर्गखोलीमध्ये लावायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? तुम्ही तुमच्या घरी कोणी आलेले असेल एखाद्या वेळेला किंवा तुमच्या घरीसुद्धा कोणाला असू शकते, बिना साखरेचा चहा किंवा बिना साखर असलेलं पदार्थ ते खातात, साखर जमत नाही. बरोबर आहे. व्हॉट मे बी द पॉसिबल फॉर दिस? यासाठी काय कारण असतात? बघा, डायबिटीज हा रोग आपण पाहणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, डायबिटीज पेशंट जे आहेत त्यांना साखर जमत नाही. बरोबर आहे. डायबिटीज म्हणजे काय बघा, तर द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. आपल्या रक्तामध्ये जे काही साखरेचं प्रमाण आहे ते आपल्या शरीरामध्ये असलेलं जे काही हार्मोन आहे इन्सुलिन नावाचं, पॅनक्रियाज शरीरामध्ये असतात आपल्या, त्या पॅनक्रियाज सिक्रेट करत असतं इन्सुलिन नावाचं हार्मोन. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, जर इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट झालं किंवा ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल, तर त्यावेळेला ग्लुकोज लेवल जी आहे आपल्या शरीरातली ती नियंत्रणात राहत नाही. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीज. त्याला आपण डायबिटीज असं म्हणतो. त्याचं ॲक्च्युली नाव डायबिटीज मॅलिटस अशा पद्धतीचं नाव आहे त्याचं. डायबिटीज आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतो. सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड. आपण याचे कारणं कोणते आहे ते टाळले नाही पाहिजे. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, रात्रीला वारंवार लघवीला जाणं. इन्क्रीज ओबिसिटी ऑर वेट लॉस, लठ्ठपणा वाढतो आणि वेट लॉस होतो, वजन कमी होतं आपलं. रिझन्स फॉर डायबिटीज, त्याची कारणं कोणती आहेत? हेरिडिटी, अनुवंशिकता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. ओबेसिटी, लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, आपण म्हणजे जर समजा व्यायाम नाही केला तर, आणि मेंटल स्ट्रेस, खूप जास्त प्रमाणात मेंटल स्ट्रेस असेल तरीसुद्धा आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? तर फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. आपण एक विशिष्ट प्रकारचा डाएट आपण वापरला पाहिजे. मेडिसिन्स जे आहेत ते विशिष्ट प्रमाणामध्ये निश्चित अशा प्रकारच्या औषधींचा पुरवठा आपण केला पाहिजे. एक्झरसाइज केली पाहिजे, रेग्युलरली आपण व्यायाम केला पाहिजे. अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर, आपण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आपण काय केलं पाहिजे? एक्झरसाइज, व्यायाम केली पाहिजे, किंवा या मदतीने काय होईल? डायबिटीज हा रोग आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. त्यानंतर बघा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये आपल्याला डायबिटीजचे पेशंट आपल्याला पाहायला मिळतील. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. सद्यस्थितीमध्ये 7 करोड डायबिटीजचे पेशंट आपल्याला पाहायला मिळतात आपल्या भारतामध्ये. इंटरनेट माय फ्रेंड पहा. वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. वॉच द व्हेरियस व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीजचे जे काही पेशंट आहे आपल्याला नेटवर डायबिटीजबद्दल आपल्याला आणखी सर्च केलं तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळतात, त्याचे तक्तेसुद्धा मिळतात, ते अभ्यासायचे आहेत. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास युझिंग MS PowerPoint प्रेझेंटेशन. MS PowerPoint प्रेझेंटेशनच्या मदतीने आपल्याला इंटरनेटवरून ही माहिती गोळा करता येते. नेहमी लक्षात ठेवा, ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक रोगाचं एक विशिष्ट वैज्ञानिक असं कारण आहे. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिव्हाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनीवन. दैवी प्रकोप किंवा कुठल्या व्यक्तीने तिरस्कार केल्यामुळे हा रोग, कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. डिसीजेस जे आहेत, रोग, वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते वैद्यकीय उपचारांनी दुरुस्त करता येतात. अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स.
कुठल्याही प्रकारचं काळी जादू, काळी विद्या किंवा तंत्रमंत्रविद्याने रोग दुरुस्त होत नसतात, हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. जुन्या काळामध्ये आपल्याला माहीत होतं, ज्या वेळेला डॉक्टरांचा वैद्यकीय तयारी किंवा वैद्यकीय सेवा पोहोचल्या नव्हत्या, तोपर्यंत लोक अशा गोष्टींवर म्हणजे धागेदोरे बांधणे किंवा पाणी वगैरे देणे या प्रकारच्या प्रकारांनी देवीचा प्रकोप आहे असं म्हटलं जातं. म्हणजे अंधश्रद्धा पाळली जात होती, तर ती अंधश्रद्धा आपण पाळायला नको. त्वरित कुठल्या रोगाची लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांना किंवा वैद्यकीय सल्ला आपण घेतला पाहिजे. त्यानंतर तिसरा रोग आहे तो आहे हार्ट डिसीजेस. बरोबर आहे. हे सुद्धा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. कुठल्याही प्रकारे संपर्कात न आल्याकारणाने सुद्धा होतात. त्याचे काय आहे हार्ट डिसीज म्हणजे काय बघा. एफिशियन्सी ऑफ द हार्ट डिसीजेस ड्यू टू द डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. एफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस म्हणजे हृदयाचं जे काही कार्य आहे ते तो व्यवस्थितपणे करत नाही. व्यवस्थितपणे त्याला रक्तपुरवठा होत नाही, ऑक्सिजनचा म्हणा किंवा पोषक घटकांचा त्याला पुरवठा होत नाही. त्यामुळे जो काही रोग होतो त्याला हार्ट डिसीज आपण म्हणतो. ड्यू टू धिस, यामुळे काय होते, हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. त्याला जास्त काम करावं लागतं आपल्या हृदयाला. धिस मे कॉज हार्ट अटॅक, आणि त्याच्यामुळे हृदयरोग होतो, अटॅक येतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर कोणाला अटॅक आला असेल तर त्याने आपण काय केलं पाहिजे, लवकरात लवकर डॉक्टर वैद्यकीय सल्ला आपण घेतला पाहिजे, उपचार घेतले पाहिजेत. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. आपण या लक्षणांना टाळलं नाही पाहिजे, टाळायला नको. सिव्हिअर चेस्ट पेन, छाती दुखत असेल खूप जास्त प्रमाणात. पेन्स इन शोल्डर, खांदे आपले जे आहेत ते दुखत असतील. नेक अँड आर्म्स, मान दुखत असेल. आपले हात दुखत असेल. क्रॅम्प्स इन हँड, मुंग्या आल्या असेल हातामध्ये, हातापायामध्ये मुंग्या. अनइझीनेस, अस्वस्थ वाटणे. ट्रेमर्स म्हणजे त्रस्त झाल्यासारखं वाटणे. या कारणामुळे सुद्धा ह्या कारणांकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपण दुर्लक्ष करायला नको. मग रिझन्स ऑफ हार्ट अटॅक काय, कोणते कोणते कारण आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्मोकिंग आहे, धूम्रपान, अल्कोहोलिझम, दारू पिणे, डायबिटीज, बरोबर आहे. हायपरटेन्शन आहे, BP लो होणे. ओबेसिटी, जास्त प्रमाणात लठ्ठपणा होणे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, बिलकुलच व्यायाम न करणे. हेरिडिटी, अनुवांशिकता आहे. मेंटल स्ट्रेस, डोक्यावर खूप जास्त प्रमाणात ताण येणे. अँगर, राग येणे आणि अनेक्झायटी, अस्वस्थपणा वाटणे, हे सगळे कारणं आहेत, लक्षात घ्या. आता या ठिकाणी हार्ट डिसीजेसचे वेगवेगळे उपचार तंत्र दिलेले आहे. ते आहे अँजिओप्लास्टी. आजकाल नवीन तंत्र आहे अँजिओप्लास्टी नावाचं, तुम्ही इंटरनेटवर सर्च करा. बायपास सर्जरी आहे. ओपन हार्ट सर्जरी आहे. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर आहे. इन्स्टॉलेशन ऑफ स्टंट्स आहेत. हार्ट ट्रान्सप्लांट आहे, म्हणजे हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया आहे. म्हणजे ही हृदय अँजिओप्लास्टीद्वारे स्टेंट टाकले जातात. इंटरनेटवर तुम्हाला सर्च करून माहिती मिळेल, ठीक आहे. त्यानंतर बघा, नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. पहिल्यांदा काय करायला पाहिजे, म्हणजे प्रथम उपचार काय, तर फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. सगळ्यात पहिलं तर आपल्याला 108वर ॲम्ब्युलन्सला कॉल केला पाहिजे. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. त्याचे खांदे आपण हलवत राहायला पाहिजे. कॉन्शियसनेस आहे की नाही ते जाणलं पाहिजे. कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक ऑफ हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस. पृष्ठभागावर त्याला लेटून ठेवलं पाहिजे, झोपून ठेवलं पाहिजे पेशंटला. परफॉर्म कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. COLS देत राहिलं पाहिजे. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. आपण छातीला म्हणजे थोरॅक्सचा जो भाग आहे त्याला आपण जवळपास 30 वेळापर्यंत 100 ते 120 स्ट्रोक पर मिनिट या वेगाने आपण त्याला COLS देत राहिलं पाहिजे, ठीक आहे. COLS म्हणजे काय, तर कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, ठीक आहे. जीव वाचण्यासाठी महत्त्वाची अशी ही प्रक्रिया आहे. पुन्हा इंटरनेट माय फ्रेंडमध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरल हिलिंग आहे, ॲलोपॅथी, युनानी, याबद्दलच्या आपण इंटरनेटवर शोधायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करा. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपेरेंट्स टेकिंग द डिकोक्शन, डिस्कस अबाउट इट विथ देम. आपल्या ग्रँडपेरेंट्सबद्दल आपण
चौकशी करायची आहे. डिकॉक्शन म्हणजे काय? कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपेरेंट्स अबाउट यूज ऑफ ॲलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन्स. आता हे सगळं तुम्हाला माहिती गोळा करायची, त्याच्यामुळे मी यावर जास्त काही भर देत नाही आहे. तसंही हा भाग आपल्याला या 25% सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, मिसयूज ऑफ मेडिसिन्स हा महत्त्वाचा भाग आहे. आपण बऱ्याच वेळेला दवाखान्यात न जाता, वैद्यकीय उपचार न घेता, डॉक्टरांचा सल्ला न घेता काही औषधी घेतो, त्याला आपण मिसयूज ऑफ मेडिसिन्स असं म्हणतो. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर्स. बरेच लोक काय करतात, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट अवर बॉडी. आणि त्याच्या जास्त प्रमाणात जर समजा त्याचा ओव्हरडोज झाला तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. एक्झाम्पल, ओव्हरडोज ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतलं तर नर्वस सिस्टीमवर किंवा आपल्या म्हणजे नर्वस सिस्टीम म्हणजेच आपली चेतासंस्था आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम आपली जी आहे, उत्सर्जन संस्था. लिव्हर आहे आपलं जे काही सर्वात मोठं शरीरातलं महत्त्वाचा अवयव आहे, लिव्हर. त्यानंतर ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसिया. अँटीबायोटिक जर समजा जास्त म्हणजे प्रतिजैविके आपण जर जास्त घेतले तर मळमळ वाटते, स्टमक एक होते, पोट दुखायला लागते, डिसेंट्री म्हणजे हगवण होते, रॅश आपल्या शरीरावर पुरळ येतात, व्हाईट पॅचेस ऑन टंग, जिभीवर सुद्धा पांढरे चट्टे पडतात. हे सगळे कारण आहेत त्याचे. त्यानंतर बघा, या ठिकाणी औषध आहे जेनेरिक मेडिकल म्हणून दाखवलेले आहे. आजकाल आपल्याला जेनेरिक मेडिसिनबद्दल बरेच दुकानं, शॉप जे आहेत अवेलेबल झालेले दिसतात. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? विच वन्स? बरेच गरीब लोक जे आहेत ते मोठे कॉस्टली जी काही औषधी आहेत ते घेऊ शकत नाहीत. मग त्याच्यावर उपाय काय आहे? तर त्याच्यावर उपाय म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स आहेत. जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय? जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. सर्वसामान्य देण्यात येणारे जे काही औषधी आहेत त्यांना आपण जेनेरिक मेडिसिन असं म्हणतो. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाऊट एनी पॅटंट. त्याचं काही पॅटंट नसतं, त्याला पॅटंटशिवाय ते विकले जातात. दीज मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. म्हणजे ब्रँडेड जे काही औषधी आहेत त्याच्या तुलनेमध्ये ते स्वस्त असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. अल्प प्रमाणात त्याचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याकारणानं तसंही त्याचं जे काही ब्रँडेड जो काही आहे त्याचा एक कार्यकाल असतो. त्या कार्यकालाच्या व्यतिरिक्तचं कार्यकाल संपल्यानंतर त्या औषधी सर्वसामान्य बाजारामध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्याच्या किमती ह्या कमी असतात. या ठिकाणी यूज ऑफ ICT दाखवलेलं आहे. जेनेरिक मेडिसिन जे आहेत, यू कॅन इझिली ऑब्टेन द जेनेरिक मेडिसिन्स युजिंग मोबाईल ॲप्स लाईक कार्ट अँड जन समाधान. हे 2 आपण मोबाईल ॲप्लिकेशन जर आपल्या मोबाईलमध्ये असतील तर त्याच्या मदतीने आपल्याला जेनेरिक मेडिसिन्स मिळू शकतात. डाउनलोड दोज ॲप्स ऑन युअर मोबाईल अँड यूज इट इफ इट नेसेसरी. जेव्हा गरज पडेल त्यावेळेला हेल्थ कार्ट आणि जनसमाधान हे आपल्याला ॲप्लिकेशन्स डाउनलोड करायचे आहेत. त्यानंतर लाईफस्टाईल अँड डिसीजेस. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आपली जी जीवनशैली आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे रोग होतात. बघा, लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईलमध्ये काय काय आहे, आपण कशा पद्धतीने राहतो, आपण काय अन्न खातो, यानुसार आपली जीवनशैली असते. नाउअडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग. आजकाल बऱ्याच वाईट सवयी आहे आपल्याला, खूप उशिरापर्यंत सकाळी उठणं, झोपून राहणं. अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट. रात्रीला उशिरा झोपणं. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग. जेवणाच्या वेळेमध्ये अंतर असणं, चुकीचं अंतर असणं. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज. व्यायाम न करणं. कन्झम्पशन ऑफ जंक फूड. नियमितपणे जंक फूड खाणं म्हणजे जे काही आपल्या शरीरासाठी घातक आहे अशा प्रकारचं अन्न. हॅव बीन इन्क्रीज ड्यू टू धिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. आणि त्यामुळे काय होते, बरेचसे लोक आजारी पडतात. अशा प्रकारची जी जीवनशैली आहे ती लोक आजारी पडतात. इफ फ्रिक्वेंटली ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोवर्ड, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. योग्य ती जीवन प्रक्रिया आपण वापरली पाहिजे, त्याचा अवलंब केला पाहिजे. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप. योग्यता प्रमाणात आपली झोप झाली पाहिजे. राईट फूड. योग्य ते अन्न आपण घेतलं पाहिजे. योगासनं केलं पाहिजे. प्राणायाम केले पाहिजे. फिजिकल एक्झरसाईज केले पाहिजे. फिजिकल एक्झरसाईज शूड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. आणि जेव्हा आपण फिजिकल म्हणजे व्यायाम जेव्हा करतो तो एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टीपथात असला पाहिजे किंवा त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे नसला पाहिजे. ठीक आहे.
व्हॅक्सिनेशन हे एक महत्त्वाचं कारण आहे. व्हॅक्सिनेशन जे आहे ते आपण नियमितपणे करून घेतलं पाहिजे. व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. संसर्गजन्य रोगापासून जर समजा बचाव करायचा असेल तर आपण व्हॅक्सिनेशन हे केले पाहिजे, म्हणजेच लसीकरण केलं पाहिजे. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये तुम्हाला हे चार्ट मिळेल. त्यानंतर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. जन औषधी योजना जी आहे प्रधानमंत्री 1 जुलै 2015पासून त्यांनी जाहीर केलेली आहे. इन दिस स्कीम, या स्कीममध्ये काय होते, बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइजेस. सर्वोत्कृष्ट अशा प्रकारच्या औषधी या उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यासुद्धा माफक अशा दरामध्ये टू द सिटिझन्स, नागरिकांना. जन औषधी स्टोअर्स आर लॉन्च्ड फॉर धिस पर्पज. जन औषधी स्टोअर्स ह्याच कारणासाठी त्यांनी लॉन्च केलेले आहेत. Indian companies export the generic medicine on large scale. बऱ्याच प्रमाणामध्ये जेनेरिक मेडिसिन्स आता आपल्याला उपलब्ध होत आहेत भारतामध्ये. However, those medicines are sold under brand name with high prices in India. इन अमेरिका 80% मेडिसिन्स यूज्ड आर जेनेरिक. भारतामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आजकाल नवीन ब्रँडच्या म्हणजेच चांगल्या औषधी उपलब्ध होत आहेत. अमेरिकेमध्ये त्याचं प्रमाण 80% मेडिसिन्स जेनेरिक आहेत. ड्यू टू धिस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ मनी इज सेव्ड देअर. आणि म्हणून अमेरिकेमध्ये 80% मेडिसिन जेनेरिक वापरत असल्याकारणानं जवळपास शेकडो बरेच पैसे जे आहेत ते वाचले जातात. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. कोणते दिवस आहेत बघा, चटकन लक्षात घ्या. 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे असतो. 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. त्यानंतर 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे आपण साजरा करत असतो. बघा, इथे एक चित्र दाखवलेलं आहे. दोन्ही हातामध्ये रक्ताचा थेंब दाखवलेला आहे, बरोबर आहे. तर इथे काय म्हणते, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. त्याचं महत्त्व काय आहे. ब्लड डोनेशन म्हणजेच काय, तर रक्त दान करणे. याचं महत्त्व आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 persons at a time. एका व्यक्तीने जर रक्तदान केलं तर 3 जणांचा जीव वाचतो. फॉर एक्झाम्पल RBC, WBC अँड प्लॅटलेट्स. रक्तामध्ये 3 तसेच 4 घटक असतात. RBC दाखवलेले आहेत, त्यापैकी 3 महत्त्वाचे दिलेले आहेत. RBC म्हणजे लाल रक्तपेशी, WBC म्हणजेच पांढऱ्या श्वेत रक्तपेशी आणि प्लॅटलेट्स. याशिवाय प्लाझ्मासुद्धा असतो. या ठिकाणी आपल्याला 3 महत्त्वाचे आहे. तर हे घटक असल्याकारणाने सर्वसाधारणपणे 3 लोकांचा जीव वाचतो, म्हणून रक्तदान करणं आवश्यक आहे. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 persons बाय डोनेटिंग द ब्लड फॉर 4 times a year. एका वर्षात जर समजा आपण 4 वेळा रक्तदान केलं तर आपले 12 जणांचा जीव आपण वाचवू शकतो वर्षभरामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून ब्लड डोनेशन करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे रोग आपण पाहिलं. आरोग्य आणि रोग या पाठामध्ये, म्हणजे हेल्थ अँड डिसीजेस या पाठामध्ये एक्झरसाईज दिलेली आहे. व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, जवळपास 1 तास होऊन राहिलेला आहे. फार मोठा झालेला असला तरी तुम्हीसुद्धा या व्हिडिओला 2 टप्प्यामध्ये पाहू शकता किंवा वारंवार पाहायचा आहे. मला हा व्हिडिओ 1 तासामध्ये कंप्लीट करण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ आपण पाहिला. आशा आहे की तुम्हाला हा समजलेला असेल. नसेल समजला तरी तो काही कालावधीमध्ये तुम्ही पहा व्यवस्थितपणे, पुन्हा पहा. न समजल्यास मला विचारा, ठीक आहे. दिलेली एक्झरसाईज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरून घ्या, ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण 3रा युनिट बघूया. थँक्यू.